भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, चतुर्थ खंड भाग दुसरा, त्यामधील कर्म हे वाचायला आपण सुरुवात करत आहोत. कर्म. बौद्ध आणि ब्राह्मणी कर्मसिद्धांत समान आहेत काय? बौद्ध आणि ब्राह्मणी कर्मसिद्धांत समान आहेत काय? बौद्ध धम्मात कर्मसिद्धांता इतका इतर कोणत्याही सिद्धांताने गोंधळ निर्माण केलेला नाही. बौद्ध धर्मात त्याचे स्थान कोणते आणि त्याचा विशेष अर्थ काय आहे हे अगोदरच सांगितलेले आहे. अज्ञ हिंदू न समजता केवळ शब्दसाम्यावरून असे म्हणतात की बौद्ध धर्म अथवा ब्राह्मणी वा हिंदू धर्म एकच आहेत. सुज्ञ आणि सनातनी ब्राह्मणही असेच म्हणतात, परंतु त्यात त्यांचा हेतू अज्ञ बहुजन समाजाची बुद्धी पुरस्सर गैरसमजूत करणे हा असतो. सुशिक्षित ब्राह्मणांना माहीत असते की बुद्धांचा कर्मसिद्धांत ब्राह्मणी कर्मसिद्धांतापेक्षा भिन्न आहे आणि तरीही ते म्हणत राहतात की बौद्ध धर्म आणि ब्राह्मणी अथवा हिंदू धर्म एकच आहेत. त्यांच्या द्वेषबुद्धीने चालविलेल्या अपप्रचाराला या दोन धर्मातील कर्म सिद्धांतविषयक समान परिभाषेने सहाय्य होते. म्हणून वस्तुस्थिती काय आहे याचे सूक्ष्म परीक्षण करणे आवश्यक आहे. शब्दांचे कितीही साम्य असले तरी बुद्धांच्या कर्मसिद्धांताचा अभिप्राय हा ब्राह्मणी कर्मसिद्धांताच्या अभिप्रायापेक्षा वेगळा आहे. या दोन्ही सिद्धांतात आधारभूत प्रमाणे ही इतकी भिन्न आहेत की त्यापासून निष्पन्न होणारा निष्कर्ष समान असणे शक्य नाही. हिंदू कर्मसिद्धांताची मुख्य तत्त्वे खालीलप्रमाणे आहेत. हिंदू कर्मसिद्धांताची मुख्य तत्त्वे खालीलप्रमाणे आहेत. हिंदू कर्मसिद्धांत हा आत्म्याच्या अस्तित्वावर आधारलेला आहे. हिंदू कर्मसिद्धांत हा आत्म्याच्या अस्तित्वावर आधारलेला आहे. उलटपक्षी बौद्ध धर्म आत्म्याचे अस्तित्व मानित नसल्यामुळे तो आत्म्यावर आधारलेला नाही. ब्राह्मणी कर्मसिद्धांत हा आत्म्याच्या जन्माजन्मावर आधारलेला आहे. ब्राह्मणी कर्मसिद्धांत हा आत्म्याच्या जन्माजन्मावर आधारलेला आहे. आत्म्याचा पुनर्जन्म होतो असे मानल्यामुळे कर्म हे जन्माजन्मांतरी चालू राहते. बौद्ध धर्म आत्माच मानित नसल्यामुळे हेही बौद्ध कर्मसिद्धांतास लागू होत नाही. देहाव्यतिरिक्त आत्माला अस्तित्व आहे
यावर हिंदू धर्म आधारलेला आहे. देह मृत झाला तरी आत्मा मरत नाही, आत्मा देहातून निघून जातो. ही विधाने बौद्ध सिद्धांताला लागू नाहीत. हिंदू कर्मसिद्धांताप्रमाणे माणसाने कर्म केले तर त्या कर्माचे विविध परिणाम होतात. त्याचा पहिला परिणाम म्हणजे कर्त्यावर होणारा आणि दुसरा आत्मावर होणारा. कर्त्याच्या प्रत्येक कर्माचा आत्म्यावर संस्कार होतो. जेव्हा मनुष्य मरतो आणि त्याचा आत्मा त्याला सोडून जातो, त्यावेळी त्याच्या आत्म्यावर असे अनेक संस्कार झालेले असतात आणि या संस्कारामुळे पुढील जन्मी त्याला कोणते अधिकार मिळणार हे ठरत असते. हिंदूंचा हा सिद्धांत आत्म्याचे अस्तित्व न मानणाऱ्या बौद्ध कर्मसिद्धांताशी विसंगत आहे. वरील कारणास्तव बौद्ध कर्मसिद्धांत आणि हिंदू कर्मसिद्धांत हे एकच असू शकत नाहीत. म्हणून हे दोन्हीही एकच आहेत असे मानणे केवळ मूर्खपणाचे ठरेल. जास्तीत जास्त इतकेच म्हणता येईल की या शाब्दिक मायाजाळापासून सावध रहा. कर्मसिद्धांत एकीकडं आत्मा आहे, एकीकडं आत्मा नाही. भगवंतांनी धम्मातला कर्मसिद्धांत वेगळा सांगितला, तिकडला कर्मसिद्धांत वेगळा आहे. आता असं काय? कारण वर्णव्यवस्था आहे तिकडं. हिंदू धर्मामध्ये ब्राह्मण लोकांनी जे वर्णव्यवस्था तयार केलेली आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, तर ह्या असल्यामुळे जर एखाद्याला प्रश्न केला, समजून एखादा शूद्र आहे, त्यांना प्रश्न केला ब्राह्मणाले का महाराज आम्ही ब्राह्मण नाही बनू शकत काय? बनू शकतं, पण या जन्मात नाही, पुढच्या जन्मात. तुझा पुढचा जन्म नवा होईल, मग तू चांगला देवाची प्रार्थना कर, दान धर्म कर आम्हाले, आणि मग त्या पुढच्या जन्म ब्राह्मणाचा होईल. मग तू आमच्या घरात एखाद्या ब्राह्मणाच्या घरी जन्माला येशील तर तू ब्राह्मण बनशील. तसं नाही बनू शकत. पण भगवान बुद्धांनी हे खोडून टाकलं, उद्ध्वस्त करून टाकलं भगवान बुद्धांनी सगळं. भगवान बुद्धांनी क्रांती केली आणि भगवान बुद्धांनी म्हटलं तू याच जन्मामध्ये तू अरहंत होऊ शकतोस, तू जन्म मरणाच्या भवचक्रातून मुक्त होऊ शकतस, तू दुःखातून मुक्त होऊ शकतस. तर भगवंतांनी काय केलं, त्यावेळेस सगळ्यांना काश्या वस्त्र दिले, धम्माचे अनुयायी बनवले. राजे महाराजे ह्या लोकांना भगवंतांनी अनुयायी बनवलं धम्माचं. ते धम्माच्या मार्गी लागले. यामुळं ब्राह्मणांचं वर्चस्व डगमगलं आणि त्यांना भीती वाटली. मग त्यावेळेस भगवान बुद्धाचा एवढा प्रभाव होता, त्यावेळेचे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अतिशूद्र सगळे धम्मामध्ये आले. सगळे एवढी भयंकर क्रांती केली भगवान बुद्धानं. सगळे हादरले. ब्राह्मणांचे दुकानं बंद होऊ राहिले होते कर्मकांडाचे, तर ते ब्राह्मणही भिक्षू झाले. पण काही काहींच्या मनात षडयंत्र होतं, भगवान बुद्ध आहे तोपर्यंत राहा, गेल्यावर आपण पाहून घेऊ. भगवान बुद्ध आहे तोपर्यंत राहा. काही चांगले होते, काही वाईट होते, सगळे चांगले असतात काय? मग त्यांनी काही जेव्हा पुष्यमित्र शुंग हा बृहद्रथाचा सेनापती होता, बृहद्रथ हा राजा होता बुद्धिस्ट, तो बृहद्रथाचा सेनापती होता. पुष्यमित्र शुंग हा ब्राह्मण होता. यानं बृहद्रथाची हत्या केली आणि मग तिथून मग धम्माला गळती लागली. मग त्यामध्ये कत्तल झाली. मग भिक्षूंच्या वगैरे लय मोठा इतिहास आहे. मग तो
हा इतिहास हा वाचला पाहिजे प्रत्येकाने. शेवटी माणसाला काय पाहिजे जीवनामध्ये? बघा, शेवटी भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर इतिहासामध्ये नंतर काय झालं का भगवान बुद्ध कसे दिसायचे बा, त्यांच्या त्या अरहंत भिक्षूंच्या सांगण्यावरून जेव्हा पहिली धम्मसंगीती झाली तेव्हा त्यांचं संगायन झालं धम्माचं. 84,000 भगवान बुद्धाच्या गाथा त्याचं संगायन झालं. त्यानंतर मग काही कालांतरानं भगवान बुद्धाच्या लेण्यावर मूर्त्या कोरल्या गेल्या का भगवान बुद्ध असे दिसायचे, तर लेण्यावर भगवान बुद्धाच्या मूर्त्या आहेत. मग जेव्हा पुष्यमित्र शुंगानं बृहदाची हत्या केली, मग असंख्य 84,000 जे सम्राट अशोकानं लेण्या, स्तूप, विहार, स्तंभ निर्माण केले होते, याची तोडफोड झाली. त्यानंतर मग अनेक इतिहासकारामध्ये मग काही मुस्लिम राजे आले, त्यांनी काही तोडफोड केली काही जणांच्या सांगण्यावरून. अलग अलग इतिहासामध्ये अलग अलग कारस्थान झालेले आहे. मग त्याचं काय झालं, मग त्याच भगवान बुद्धाच्या लेण्याचे दगडं त्याला मग वेगवेगळी नावं देऊन पूजण्यात आलं. भगवान बुद्धाच्या मूर्त्या तोडल्या, दगडं झाले, त्याचे देव तयार झाले आणि त्याला मग वेगवेगळ्या नावानं पूजण्यामध्ये आलं. जसं भगवान बुद्धाचं स्तूप आहे, त्याला काही जणं शिवलिंग म्हणतात. असं विविध प्रकारचे मग त्याच्यामध्ये नाव पडले. हा इतिहास आहे. तर शेवटी माणसाला पाहिजे काय असते? आता हा मनुष्य आहे, सामान्य मनुष्य आहे, त्याला कुठेतरी श्रद्धास्थान निर्माण करावं लागते. आपापल्या बुद्धीप्रमाणानुसार तो कुठेतरी झुकतो, दगडापुढे झुकतो, एखाद्या कोणत्या मूर्तीपुढे झुकतो, कोणी मग कोणापुढे झुकतात, कोणी मग असा काहीतरी याच्यापुढे झुकतात. विविध ठिकाणी मनुष्य आपला श्रद्धास्थान निर्माण करतो. यामध्ये काही वाईट पण नाही आहे, त्याची ती श्रद्धा आहे, तो कुठे झुकू शकतो. पण वाईट काय माहीत आहे का, जेव्हा एखाद्या माणसाची त्या धर्माच्या नावाने पिळवणूक होते, पिळवणूक जशी पहिले होत होती, पिळवणूक, वर्ण आदी व्यवस्था तयार होते, भेदभाव निर्माण होते, अछूतपणा निर्माण होते. भेदभाव, अछूतपणा हे वाईट कृत्य आहे. हे बंद झाले पाहिजे. आणि ते बऱ्याच संविधानामुळे, भारतीय संविधानामुळे सगळ्यात अगोदर बंद केलं भगवान बुद्धांनी. त्यांची क्रांती आणि प्रतिक्रांती राबवली, त्याची क्रांती भगवान बुद्धांनी राबवली संत महापुरुषांनी, संघांनी. आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या सगळ्या संत महापुरुषांच्या क्रांतीला संविधानामध्ये पेरलं आणि सगळं दुरुस्त झालं. पण आजही भारतातल्या विविध ठिकाणी, काही ठिकाणी आजही भेदभाव होते, आजही अछूतपणा आहे, आजही बाटपणा आहे, आजही काही ठिकाणी एखाद्या कोणत्या तरी श्रद्धास्थानी आतमध्ये जाऊ देत नाही दर्शनाले. मग हा भेदभाव आहेच ना. आणि म्हणून काय झालं का, मग बाबासाहेबांनी हा सर्व इतिहास वाचला, हा सर्व इतिहास समजून घेतला. आणि बाबासाहेबांनी मग काय केलं, त्यामध्ये मग का बा यामध्ये जो उतरता क्रम जातीनुसार भेदभाव तयार झालेला आहे, याला मिटवता आलं पाहिजे, याला नष्ट करता आलं पाहिजे. मग बाबासाहेबांनी काय केलं, कलमा तयार केल्या. कलमामध्ये मग आरक्षण तयार केलं, ओबीसींना आरक्षण दिलं, त्यामध्ये मग अलग अलग समुदायाला आरक्षण दिलं, ओपनला आरक्षण दिलं. त्यामध्ये मग म्हणजे अशा तरतुदी केल्या होत्या. आरक्षण ते नंतर लागू झालं काही जणांना, तो भाग वेगळा, पण त्या तरतुदी तयार केल्या. तरतुदी आरक्षणाच्या असं आरक्षण असायला पाहिजे बा, अशी त्यांनी मांडणी केली. मग SC, ST, OBC आणि इतर, ते का असं तयार झालं, कारण त्यांची ज्या प्रमाणात पिळवणूक झालेली आहे ते त्या क्षेत्रामध्ये गेले पाहिजे. जर समजून घ्या असं नसतं, भारतीय संविधान जर आपल्या भारतामध्ये नसतं समजून घ्या, तर फक्त आणि भारतातल्या 4ही स्तंभामध्ये, जसे आता मोठ्या प्रमाणात आहेत, 4ही स्तंभामध्ये सध्या उच्चवर्णीयाचा कब्जा आहे. आता काहीतरी भारताच्या संविधानावर आरक्षण होतं म्हणून काहीतरी OBC आहेत, काही SC आहे, काही ST आहे. कशामुळे आहे? आरक्षणामुळे आहे. आरक्षण नसते ना, ही जागा नसत्या भरल्या नोकऱ्यामध्ये, हे पण जागा नसत्या मग, कारण सगळं ताब्यात येतच राहिलं असता. म्हणून आरक्षण होतं आहे म्हणून एवढे लोक नोकऱ्याला लागले, OBC लागले, मुलं मुली, SCच्या मुली लागल्या,
एस टीच्या मुली लागल्या, मुलं आणि मुली, आणि इतर लोकांच्या मुली लागल्या. कशामुळं? आरक्षणामुळं. मग त्यामध्ये जे जास्त मार्क घेतात त्यांना ओपनमध्ये चालले जातात ते, का बा ते ओपनमध्ये जातात आता, का जास्त मार्क घेतले बा. तर अशा प्रकारे मग ह्या चढता आणि उतरता क्रम तयार झालेला आहे. यावर आपल्याला फार बारकाईनं अभ्यास करण्याची गरज आहे. आपल्याला कुठं श्रद्धास्थान निर्माण करायचं आहे, ते आपण श्रद्धास्थान निर्माण करण्यासाठी आपल्याला हा भारतीय संविधानाने अधिकार दिलेले आहे. पण त्या श्रद्धेच्या नावाखाली राग उत्पन्न नाही झाला पाहिजे, द्वेष उत्पन्न नाही झाला पाहिजे, लोभ उत्पन्न नाही झाला पाहिजे आणि मोह उत्पन्न नाही झाला पाहिजे. कारण हे दुःखाचं कारण आहे. नाही तर आपण देवाला पूजून राहिलो, कोणत्या तरी ईश्वर, अल्लाह, भगवान, गॉड, कोणाला पूजून राहिलो आपण, आणि हुराला द्वेष तयार, राग द्वेष लोभ मोह तयार होऊ राहिला. काय कामाची आपली श्रद्धा? सोंग आहे मग हे. तर जर तुम्ही जिथं तुम्ही आपलं श्रद्धास्थान मानता त्याच्यापुढे नतमस्तक होऊन तुमच्या मनात राग उत्पन्न होऊ राहिला, द्वेष उत्पन्न होऊ राहिला, लोभ उत्पन्न होऊ राहिला, मोह उत्पन्न होऊ राहिला, काय कामाची श्रद्धा अशी? आता रोग होय. मग हा रोग उत्पन्न होता कामा नये. मग आपण कोणत्याही याला मानत असा, कुठल्याही श्रद्धास्थानी आपण आपलं नतमस्तक होत असा, आपल्या मनामध्ये राग नसावा, द्वेष नसावा, लोभ नसावा आणि मोह नसावा. मग काय असलं पाहिजे आपल्यापाशी? ज्या ज्या ठिकाणी तुम्ही श्रद्धास्थानाकडे झुकता, तुम्ही प्रार्थना करता, इबादत करता, वंदना करता, तुम्ही गॉड असून तुम्ही त्याला काही आपलं आराध्य करता, जे काही तुम्ही आपल्या पद्धतीनं आपापल्या धर्मानुसार तुम्ही ते झुकता, त्यामुळे तुम्ही काय मागितलं पाहिजे? भगवंताला काय मागितलं पाहिजे? ईश्वराला, अल्लाला, गॉडला काय मागितलं पाहिजे? मागितलं पाहिजे शांती, करुणा, मुदिता, आनंद, प्रेम याची मागणी असली पाहिजे. का बा आमच्या देशामध्ये शांती नांदली पाहिजे, मैत्री नांदली पाहिजे, करुणा नांदली पाहिजे. करुणा म्हणजे दया है ना, अमन, त्याला अमन म्हणतात, शांतीला अमन म्हणतात. दया नांदली पाहिजे, मुदिता आनंद नांदला पाहिजे, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्यायानं सगळा हा देश जगला पाहिजे, अशी मागणी करा. जर भेटत असेल तर ही मागणी करा आणि आपल्या मनामध्ये उतरवा या गोष्टी. शांती उतरवा, मैत्री उतरवा, करुणा उतरवा, आनंद उतरवा आणि प्रेम. सगळ्यांप्रती, मनुष्य प्राण्यामध्ये आपल्या मनामध्ये मैत्री असली पाहिजे, प्रेम असलं पाहिजे. हेच खरी तुमची वंदना आहे, हेच खरी तुमची प्रार्थना आहे, हेच खरी तुमची आरती आहे, हेच खरी तुमची गाणी इबादत आहे. ते इबादत आहे, हेच खरं तुमचं आपल्या गॉडला प्रार्थना आहे. मग कोणत्याही ठिकाणी तुम्ही श्रद्धास्थान झुकत असा, या बाबी तुमच्या मनामध्ये असल्या पाहिजे. याचा उगम झाला पाहिजे, याची पेरणी झाली पाहिजे आपल्या मनामध्ये. शांती, मैत्री, करुणा, मुदिता, आनंद हे थोडीपासून ते वृक्ष, शांती, मैत्री, करुणा, मुदिता, आनंदाचं वृक्ष हे वाढलं पाहिजे. धीरे 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 मोठं झालं पाहिजे. तेव्हाच या देशामध्ये सर्व मनुष्य प्राणी आपसामध्ये आनंदाने जगू लागतील, आनंदाने जीवन कंठित करू लागतील आणि तेव्हाच आपलं चांगलं होईल. आपण काय बंद केलं पाहिजे? ज्या चुकीच्या प्रथा असतील, चुकीच्या काही गोष्टी असतील, चुकीचे काही संस्कार असतील, मग ते कुठल्याही समुदायामध्ये असो, कुठल्याही जातीमध्ये असो, कुठल्याही धर्मामध्ये असो, ज्यापासून माणसाचं नुकसान होते, माणसाचं हानी होते, माणसामध्ये भेदभाव निर्माण होते, असे संस्कार, अशा परंपरा, अशा काही रूढी परंपरा असतील त्या बंद झाल्या पाहिजे, बंद केल्या पाहिजे आणि आपसामध्ये शांती, मैत्री, करुणा, मुदिता, आनंद हे निर्माण केलं पाहिजे. मी आज एक व्हिडिओ पाहिला, छोटासा 1 मिनिटाचा व्हिडिओ होता तो. त्यामध्ये लहान लहान मुलं, कोणी डॉक्टर बनलं,
कोणी वकील बनलं, कोणी जज बनलं, कोणी पोलीस बनलं, कोणी सायंटिस्ट बनलं. लहान लहान मुलं, कोणी सायंटिस्ट बनलं, कोणी मास्तर बनलं, कोणी कलेक्टर बनलं. लहान लहान मुलं, त्याची जी इच्छा होती मला हे बनायचं आहे बा. कोणी आपलं जहाज चालवणारं बनलं, कोणी आर्मीवालं बनलं, कोणी पोलीस बनला. अलग अलग डिपार्टमेंटचे अधिकारी बनले ते मुलं. अलग अलग पदावर गेलेले ते मुलं असे त्यांनी वेशभूषा केली. आपल्या भारतामध्ये काय बनतात माहीत आहे तुम्हाला काय बनतात तर. मग जग कुठं चाललं आणि आपण कुठं चाललो याचं भान असलं पाहिजे. ज्यापासून वाद उत्पन्न होईल, विवाद उत्पन्न होईल, असं होता कामा नये. शेवटी आपण सर्वजण या पृथ्वी तलावावर आपण पाहुणे आहोत. आपण सर्व मरणधर्मी आहोत. जाती जरा व्याधी मरण, आणि एक दिवस आपण मरणार आहोत याची जाणीव ठेवा. मेल्यानंतर ते शरीर कोणत्याही जातीचं असो, कोणत्याही धर्माचं असो, 4 ठिकाणामध्ये जाते ते. पृथ्वी, आप, तेज आणि वायू. हे शरीर 4 धातूनं बनलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज आणि वायू. पृथ्वी म्हणजे माती, आप म्हणजे पाणी, तेज म्हणजे ऊर्जा अग्नी, आणि वायू म्हणजे हवा. हे 4 घटकत्व आपल्या अंगामध्ये असतात. जेव्हा हे शरीर मरण पावते, जीर्ण होते, तेव्हा हे 4 धातूमध्ये विलीन होऊन जाते. मग तो कुठल्याही धर्माचा असो, कुठल्या जातीचा असो, असं काही लिहून नाही ठेवलेलं आहे का ह्या जातीचा होय, ह्या धर्माचा होय, इथं जाणबा. काही नाही आहे, सेम आहे कंडिशन. मग त्याला तुम्ही जाळा का गाळा, 4 धातूमध्ये ते शरीर विलीन होत असते. आणि एखादी बॉडी समजा गाळलेली आहे, मग ते कुठल्याही याची असो, किती वर्ष झालेली असो, त्यामध्ये माहीत पडते का हा व्यक्ती हे स्त्री होती का पुरुष होता. याचा मृत्यू कधी झाला हे माहीत पडते. पण त्याच्यामध्ये हे माहीत नाही पडत हा कोणत्या जातीचा होता आणि कोणत्या धर्माचा होता. पडते हा माहीत का लिहिलंच राहत नाही, ते लिहिलेलं राहत नाही. मग हे कोण निर्माण केलं. जात आणि धर्म हे माणसाने निर्माण केलेले आहे. आणि माणसाच्या जशा कंपन्या असतात, कंपन्या, माई हे कंपनी आहे, माई हे कंपनी आहे, अलग अलग कंपन्या असते ना, अलग अलग डिपार्टमेंटच्या कंपन्या असतात. त्याचा ह्या बिझनेस असते, याचा हा बिझनेस असते, याचा हा बिझनेस असते. अशा कंपन्या आहेत त्या. मी कंपन्याच म्हणतो येले. हे कंपनी, हे कंपनी, हे कंपनी, हे कंपनी. या धर्माची कंपनी हे वाली, त्या धर्माची कंपनी हे, त्या धर्माची कंपनी ते. आपला माल विकू राहिले. तो म्हणते माया माल श्रेष्ठ आहे, तो म्हणते माया माल श्रेष्ठ आहे, तो म्हणते माया माल श्रेष्ठ आहे. मग ज्याचा माल खपते त्याची संख्या वाढते. मग कोणी कोणत्या माध्यमातून माल विकते, कोणी कोणत्या माध्यमातून माल विकते. पण या जगामध्ये चांगला माल तोच आहे ज्यामध्ये तुम्ही तर्क लावता, चिंतन करता, विचारपूस करता, चौकशी करता. जेव्हा सगळं हे करून तुम्ही ते माल खरेदी करता, तोच माल सगळ्यात श्रेष्ठ. संशोधन करता. पण काय होते माहीत आहे का, ज्याची मार्केटिंग जास्त होते, ज्याचा कल्ला जास्त होते, ज्याची मार्केटिंग जास्त होते, ज्याचा कल्ला जास्त होते, तो जास्त वाढते, त्याचा माल जास्त खपते त्या कंपनीचा, आणि त्याचं नुकसानही होते. मग नंतर अबे म्हणते राजा फोटो पाहून घेतलं होतं म्हणते मी, झालं नुकसान. असंच चालू आहे. म्हणून भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये मार्केटिंगवर विश्वास ठेवत नाही. भगवंताने म्हटलेलं आहे तुम्ही स्वतः अनुभवा. धम्म हा हवा हवा, दुःखाची ही दवा. मी सांगतो म्हणून नव्हे, तुम्ही स्वतः अनुभवा. हा अनुभवाचा धम्म आहे. पहिले अनुभव घ्या, जाणा, समजा, अभ्यास करा, आणि अभ्यास केल्यानंतर तुमच्या बुद्धीला पटला तर स्वीकार करा, अन्यथा काही गरज नाही.
म्हणून आपण जाणलं पाहिजे, समजलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, परखलं पाहिजे आणि त्यानंतर त्याच्या आपण मार्गी चाललं पाहिजे. जो मनुष्य हे करतो त्याचाच फायदा होते, त्याची हानी होत नाही, त्याचं नुकसान होत नाही. आणि ही बाब आपण समजून घेतली पाहिजे आणि याचा आपण प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. यानंतर आहे 2, गतकर्माचा भविष्य जन्मावर परिणाम होतो असे बुद्ध मानतो काय? कर्मसिद्धांत बुद्धाने सांगितला, कराल तसे भराल असे सांगणारा तो पहिलाच होय. पहा भगवंत काय म्हणतात. कर्मसिद्धांत बुद्धाने सांगितला, कराल तसे भराल असे सांगणारा तो पहिलाच होय. आहे का नाही? हाच शब्द बरेच जण सांगतात. आता पण बुद्धाचं नाव नाही घेत, वेगळ्याच नावानं सांगतात. कर्मसिद्धांत बुद्धाने सांगितला, कराल तसे भराल असे सांगणारा तो पहिलाच होय. तो कर्मसिद्धांतावर इतका भर देत असे की त्याच्या म्हणण्याप्रमाणे कर्मसिद्धांताच्या दृढ पालनाविना, त्याच्या म्हणण्याप्रमाणे कर्मसिद्धांताच्या दृढ परिपालनाविना नैतिक सुव्यवस्था अशक्य आहे. भगवान बुद्धाच्या कर्मसिद्धांत हा कर्म आणि त्याचा वर्तमान जीवनावर परिणाम ह्यापुरता मर्यादित होता. तथापि अधिक विस्तृत असाही एक कर्मसिद्धांत आहे आणि त्या कर्मसिद्धांताप्रमाणे गतजन्मीच्या कर्माचा कर्मात अंतर्भाव होतो. गतजन्मीच्या कर्माचा कर्मात अंतर्भाव होतो. माणूस गरीब कुळात जन्मास आला तर त्या सिद्धांताप्रमाणे त्याचे कारण, त्याचे गतजन्माचे दुष्कर्म. तो श्रीमंताच्या घरात जन्मला तर त्याचे कारण जन्मीचे सत्कर्म. जन्मताच माणसात काही व्यंग असले तर त्याचेही कारण त्याचे गतजन्मीचे दुष्कर्म. हा अत्यंत दुष्ट सिद्धांत आहे. कर्माचा असा अर्थ लावला तर माणसाच्या श्रमाला काहीच स्थान उरणार नाही. सर्व काही गतजन्मीच्या त्याच्या कर्माने पूर्वनियोजित केल्यासारखे होईल. हा विस्तृत कर्मसिद्धांत बौद्ध प्रणीतच आहे असा अनेक वेळा भगवान बुद्धांवर आरोप करण्यात येतो. परंतु भगवान बुद्ध खरोखरच हा सिद्धांत मानित होता काय? ह्या सिद्धांताची बरोबर परीक्षा करण्यासाठी तो ज्या शब्दात सामान्यतः सांगितला जातो त्यापेक्षा वेगळ्या शब्दात सांगणे योग्य होईल. गतकर्म हे माणसासमवेत जाते असे म्हणण्यापेक्षा ते वारसा म्हणून येते हे म्हणणे अधिक संयुक्तिक आहे. हे म्हणणे अधिक संयुक्तिक आहे. म्हणजे कोणता कर्म माणसाला लागू पडते? म्हणजे समजून घ्या, आजोबा आहे, आजोबाचं पोरगा आहे, आजोबाचा नातू आहे. आजोबानं काय पेरणी केली त्याचे परिणाम पोराले भरावं लागते आणि त्याच्या पोराले भरावं लागते, असं ते लागू होते. ह्याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. शब्दांच्या ह्या परिवर्तनामुळे वांशिकतेच्या नियमांवर कर्मसिद्धांताची कसोटी लावता येते. त्याप्रमाणेच ह्या शब्द परिवर्तनाने त्या सिद्धांताच्या अभिप्रेत आणि रूढ अर्थाला बाध येत नाही. जे 2 प्रश्न एरवी माणसाला या सिद्धांताविषयी विचारणे शक्य झाले नसते ते तोच सिद्धांत निराळ्या भाषेत मांडल्यामुळे शक्य झाले आहे. हे जे 2 प्रश्न आहेत त्या 2 प्रश्नाची उत्तरे दिल्याशिवाय हा सिद्धांत स्पष्ट होत नाही. पहिला प्रश्न हा की गतकर्माचा वारसा कसा लाभ होतो, त्याची प्रक्रिया कशी असते,
दुसरा प्रश्न असा की वांशिकतेच्या दृष्टीने गतकर्माचे रूप कसे असते? ते वंशानुगत मातापितरांपासून चालत आलेले असते की नंतर स्वतः संपादलेले असते? आपल्या मातापितरांपासून आपल्याला काय मिळते? शास्त्र सांगते, जेव्हा वीर्य जंतूंचा स्पर्म गर्भाशयातील अंड्यांशी संयोग होतो तेव्हा प्राण्यांच्या जीवनाला प्रारंभ होतो. वीर्य जंतूंच्या शिराचा अंड्यातील केंद्रानुत प्रवेश होणे म्हणजे उत्पत्तीचा प्रारंभ. प्रत्येक मनुष्य प्राण्यांचा उगम हा मातेच्या गर्भाशयातील अंडे आणि पित्याचा वीर्यजंतू यांच्या संयोगाने म्हणजे दोन सजीव पदार्थाच्या दोन कणांच्या युतीने होत असतो. दोन कणाच्या युतीने होत असतो. ह्या विषयासंबंधी चर्चा करण्यासाठी जो यक्ष बुद्धाकडे आला होता त्याला माणसाची उत्पत्ती मातापितरांमुळेच होते असे बुद्धाने सांगितले. त्यावेळी भगवान बुद्ध राजगृहाजवळील इंद्रकर पर्वतावर वास करीत होते. यक्ष त्यांच्याजवळ जाऊन म्हणाला, भगवान म्हणतात, पार्थिव आकार रूप म्हणजे जीव नव्हे, मग जीव सशरीर कसा होतो? जीवाला ह्या अस्थी हे जठर कोठून मिळतात? आईच्या गर्भाशयात हा आत्मा कसा लटकलेला असतो? प्रश्न. याला भगवंतांनी उत्तर दिले. प्रथम कलल होतो, नंतर अर्बुद, त्यापासून पेशी वाढते आणि पेशीपासून घन होऊन तो वृद्धी पावत राहतो. या घनांत पुढे केस, लव, नखे येऊ लागतात आणि जे काही अन्न पेय आई घेते त्यावरच पर्यायाने आईच्या गर्भाशयातील बालक जगते आणि वाढते. बघा, हिंदू सिद्धांत मात्र वेगळा आहे. भगवान बुद्धांनी त्यावेळेस सांगितलं पण 2500 वर्ष अगोदर कसा त्याचा जन्म होते. हिंदू सिद्धांत मात्र वेगळा आहे. तो सिद्धांत म्हणतो की शरीर वंशानुगत माता पित्यांपासून प्राप्त होते, परंतु आत्म्याचे तसे नाही. तो शरीरात बाहेरून आत ठेवलेला आहे. अर्थात कुठून हे काही हा सिद्धांत सांगू शकत नाही. आता गतकर्माचे स्वरूप कसे असते? या दुसऱ्या प्रश्नाकडे वळताच एका गोष्टीसंबंधी निश्चिती केली पाहिजे, ती म्हणजे कर्म हा वंशानुगत गुणविशेष समजा वयाचा की स्वतःच्या संपादलेला गुण समजावयाचा? या प्रश्नाचे उत्तर आल्याशिवाय वंशानुक्रमाच्या शास्त्रीय सिद्धांताची त्याला कसोटी लावता येत नाही. परंतु या किंवा त्या दृष्टीने त्याचे उत्तर आले तरी हा कर्मसिद्धांत हा अर्थपूर्ण आहे किंवा अर्थहीन आहे हे ठरविण्यास शास्त्र सहाय्य करू शकेल काय? प्रश्न. शास्त्रानुसार मुलात आईबापाचे गुण विशेष उतरतात. हिंदू कर्मसिद्धांताप्रमाणे बालकाला त्याच्या आईबापांपासून देहापलीकडे काहीच मिळत नाही. हिंदू सिद्धांताप्रमाणे गतकर्म हे मुलाने आपल्या जन्माबरोबर स्वतः आपण आपल्यासाठी आणलेला वारसा आहे. त्यात आईबापाचा काहीच भाग नसतो. सर्व काही बालक आपल्याबरोबरच आणतो. अशा प्रकारचा सिद्धांत बुद्धीस पटणारा ठरत नाही. वर सांगितल्याप्रमाणे बुद्ध असल्या बुद्धिविसंगत सिद्धांतावर विश्वास ठेवीत नाही. या विषयाची चर्चा करताना मनुष्य आपल्या चांगल्या वाईट कर्माच्या परिणामांपासून मुक्त होतो काय? त्या प्रश्नाचे स्थविर नागसेनाने राजा मिलिंदाला उत्तर दिले आहे. जर पुनरुत्पत्ती
झाली नाही तर तो आपल्या कर्माच्या परिणामापासून मुक्त होतो. जर पुनरुत्पत्ती झाली तर तो मुक्त होणार नाही. राजा मिलिंद म्हणाला, नागसेन, एक उदाहरण देऊन आपले म्हणणे अधिक स्पष्ट करा. राजा, असे समज, एक मनुष्य दुसऱ्या माणसाचे आंबे चोरतो. चोरणारा शिक्षापात्र ठरतो काय? होय. परंतु दुसऱ्या माणसाने ज्या आंब्याचे बीज जमिनीत लावले होते ते आंबे त्याने चोरलेले नाहीत, मग तो शिक्षापात्र का? कारण त्याने जे आंबे चोरले ते लावलेल्या आंब्याचेच परिणामस्वरूप होते. त्याप्रमाणेच हे राजा, हे नामरूप चांगले अथवा वाईट कर्म करते आणि त्या कर्मापासून दुसरे नामरूप जन्मास येते. म्हणून पहिले नामरूप आपल्या दुष्कर्मापासून विमुक्त राहू शकत नाही. वा, छान नागसेना. राजा पुढे म्हणाला, जेव्हा ह्या नामरूपाने कर्म केले तेव्हा त्या कर्माचे पुढे काय होते? ज्याप्रमाणे सावली माणसाला सोडित नाही त्याप्रमाणे गतकर्मही त्याच्याबरोबर जाईल. पण मग ही कर्मे आहेत असे म्हणून कोणाला ती कर्मे दाखविता येतात का? नाही. एक उदाहरण देऊन हे अधिक स्पष्ट करा. वृक्षाला जी फळे अद्यापि या वयाची आहेत ती, हे राजा, दाखविता येतील काय? ती भावी फळे येते आहेत किंवा तेथे आहेत असे कोणाला म्हणता येईल काय? निसंशय नाही. त्याप्रमाणेच हे राजा, जोपर्यंत जीवनाचे सातत्य खंडित झाले नाही तोपर्यंत कृत्यकर्मे दाखविता येत नाही. वा, छान नागसेन. बघा, यापासून हे समजणारी गोष्ट आहे का कर्म कोणते लागते म्हणते माणसाने मागं. जसं समजून घ्या, एखाद्यानं आंबे चोरले आणि ते आंबे खाल्ले, त्या गुटल्या निघाल्या, मग त्या चोरलेल्या गुटलेल्या त्यानं फेकून दिल्या आणि ते सगळ्या दुसऱ्यानं त्या बिया लावल्या, त्याला त्याचे कर्म लागते म्हणते, दोषाचे दोष लागते ना. ते चोरलेले आंबे म्हणते दोष लागला तो. जसं समजा उदाहरण, एखाद्यानं माणसानं चोरी केली, 1,00,000 करोडाची चोरी केली समजून घ्या. मग त्यानं काय केलं? 1,00,000 करोड चोरी केली आणि जमिनीत गाडले. त्याला वाटलं मग महामागाला लय लोक लागले, आता एवढे मोठे पैसे चोरले, जमिनीत गाडून टाकू पुरा ट्रकचा ट्रक. त्यानं पुरा ट्रकचा ट्रक खड्डा खोदला, जमिनीत गाडून दिले आणि तो चालला गेला. मग येईन बा, मग थोड्या आरामानं काळाले, मेला तो ॲक्सिडंटनं. चोर मेला. आता मग ते ट्रक काही दुसऱ्याला सापडला. बापरे, पैसे त्यानं काढले, ते पैसे मग त्यानं घेतले वाटून सगळेने. मस्त ते 50-100 जे काही असतील, मग हे कर्म त्यानं भोगा लागते. मग आलं लक्षात? आहे ते भेटले, दिले पैसे. चोरी त्यानं केली, त्यानं त्याचे कर्म भोगलं, तो मेला. येणं हे पैसे कानी येणं खाल्ले, हे आता याचे कर्म भोगून राहिले. असं असते. एखाद्यानं चुकीच्या मार्गाने पैसे कमवले, त्याला ते आता 7 पिढ्या बसून खाते. चुकीचं आहे. 7 पिढ्या पुऱ्या बर्बाद होते. धीरे 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 बेवडी, गंजट्टी, जुवारी, मंदबुद्धी अलग 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 प्रकारचे जन्माला येतात. मग काय उपाय आहे? भगवंतांनी उपाय सांगितलेला आहे. भगवंत म्हणतात की तुम्ही आता कुशल कर्म करा, कुशल कर्म करा. कुशल कर्म करून येणाऱ्या पिढी, जे पुढची पिढी येते मग ते चांगली जन्माला येते, त्यांच्यासाठी करा. त्यांच्यासाठी तुम्ही करसाल, त्याचा लाभ होते, त्याचा फायदा होते. आता हे बारीक बारीक गोष्टी काही सांगता येत नाही, काही जण पटत नाही या गोष्टी. असंच असते. असं जर नसतं तर मग सगळ्यांना वाईट मार्गाने पैसा कमवला असता, मस्त जगले असते. काय होते म्हणते आपल्याला, थोडं थोडं सगळ्याला वाटून देऊ. मग कोणतेही असो, तो मग कोणतेही डिपार्टमेंट असो, काही असो, तर त्याचे परिणाम त्यांना भोगा लागतात. एकानं चोरानं चोरी केली आणि थोडेसे मग ह्या साहेबाला वाटले, थोडेसे ह्या साहेबाला वाटले, साहेब तुम्ही घ्या, हे भोगतात. ह्याचे परिणाम हे भोगतात. मग हे बेवडे बनतात. गंजट्टी, जुवारी, याची पुढची पिढी पुरी बर्बाद करून टाकते.
प्रॅक्टिकल सांगू राहिलो मी. म्हणून बाबांनो, चुकीच्या मार्गाने पैसे कमवू नका, भ्रष्टाचार करू नका, चांगल्या मार्गाने आपलं जीवन कंठित करा. जे तुम्ही ज्या ज्या पदावर असाल, मग अधिकारी असाल, कर्मचारी असाल, कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये असाल, आमदार असाल, खासदार असाल, मंत्री असाल, चांगलं काम करा. म्हणजे तुमची पुढची पिढी चांगली बनली पाहिजे, त्यांची हानी नाही झाली पाहिजे, त्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे, त्यांचं कुठल्या प्रकारचं अशी त्याच्यावर दुःखाचं वादळ पहाड नाही कोसळला पाहिजे. म्हणून सांगतो, कारण भगवंताची अनुकंपा सगळ्यावर आहे आणि ती अनुकंपा माझ्यामध्ये आहे. मी सांगतो अनुकंपा करून, सोप्या भाषेमध्ये सांगू राहिलो. तुम्हाला जर पटत असेल तर स्वीकार करा, आणि नाही पटलं, नाही स्वीकारलं, नुकसान माय नाही आहे, तुमचंच आहे. मग आपल्या कर्माचे फळं भोगा. चांगले कर्म करसान तर चांगले फळं भोगा, वाईट कर्म करसान तर वाईट फळ भोगा. मग तो कुठलाही मनुष्य असो, तो या जातीतला असो की त्या जातीतला असो, या धर्मातला असो की त्या धर्मातला असो, वरचा असो की खालचा असो, बिल्डिंगमधला असो की झोपडीमधला असो, नदीच्या पलीकडला असो की समुद्रा पलीकडला असो, कुठल्याही स्तरातला असो, पशु असो, पक्षी असो, जीव असो, जंतू असो, प्रत्येक मनुष्य आपापल्या कर्माचे फळं भोगत असतात आणि ते त्यांच्या कर्मानुसार भोगत असतात. म्हणून कुशल कर्मच हे माणसाला आपल्या जीवनामध्ये सुख उत्पन्न करते. सुखकर्ता दुःखहर्ता भगवान बुद्ध, ही बाब आपण समजून घेतली पाहिजे आणि आपण ते समजून घ्याल अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. साधू साधू साधू.